एक्झाम्पल पहा, 8वं आहे 6व्या प्रश्नातलं. सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा. तर असं उदाहरण आहे. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. आता हे जर सिद्ध करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला डावी बाजू लिहून घ्यायची आहे. म्हणजेच LHS लिहूया आपण इथे. LHS बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा अधिक टॅन थिटा. ओके. आता सेक थिटाची किंमत जी आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे. सेक थिटा कुणाचा गुणाकार व्यस्त आहे पहा. सेक थिटा हा कॉस थिटाचा गुणाकार व्यस्त आहे. म्हणजेच इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा 1 छेद कॉस थिटा. पहा आणखीन टॅन थिटाची किंमत काय तर ती पण आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा साइन थिटा भागिले कॉस थिटा. तर आता ह्या किमती आपल्याला इथे ठेवायच्या आहेत. पहा आता इथे दोन्ही किमती आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यामुळे पुढची स्टेप काय मिळेल पहा. सेक थिटाची किंमत 1 छेद कॉस थिटा 1 छेद कॉस थिटा अधिक टॅन थिटाची किंमत पहा साइन थिटा छेद कॉस थिटा साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. आता बेरीज करत असताना छेद समान आहेत का पहा. छेद समान आहेत पहा. छेद समान असल्यामुळे अंशांची बेरीज अंशस्थानी लिहायची. म्हणजेच 1 अधिक साइन थिटा अंशस्थानी येईल आणि छेदस्थानी पहा छेद आहे तोच येईल कॉस थिटा येईल कॉस थिटा. आता याच्या पुढची पायरी पहा. आता पुढची पायरी लिहित असताना मी सुरुवातीला जे आहे ती आलेली पायरी आहे तशी लिहून घेतोय. कारण इथे अंशाला आणि छेदाला एकाच राशीने आपल्याला गुणायचं आहे. इथे पहा. तर हे फार तर मी कंसात ठेवतो इथे. इथे 1 अधिक साइन थिटा आहे. तर 1 वजा कॉस थिटानी अंशाला आणि छेदाला गुणायचे आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे इथे पहा कंसातच ठेवतोय मी 1 वजा साइन थिटा छेद 1 वजा साइन थिटा 1 वजा साइन थिटा या एकाच राशीनं अंशाला आणि छेदाला गुणलेलं आहे हे लक्षात घ्या. तर याच्या पुढची पायरी पहा. याच्या पुढे तर आता एका कंसात इथे बेरीज आहे पहा 1 अधिक साइन थिटा आणि दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा म्हणजे A अधिक B. दुसऱ्या कंसात A वजा B असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग करतो आपण. म्हणजेच A वर्ग वजा B वर्ग करतो. तसं इथे पहा 1 चा वर्ग 1 येईल वजा साइन थिटाचा वर्ग साइन वर्ग थिटा येणार साइन वर्ग थिटा. आणि आता इथे छेद मात्र याला याने गुणायचं आहे. म्हणजे कॉस थिटा गुणिले म्हणजे कंसात ठेवायचे 1 वजा साइन थिटा 1 वजा साइन थिटा. ओके. हा आता पुढचा भाग बघा. पुढे आपल्याला काय करायचं आहे ते समजावून घ्या. पुढचा भाग पुढे सोडवताना आपल्याला आता 1 वजा साइन वर्ग थिटाची किंमत ठेवायची आहे. 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजेच कॉस वर्ग थिटा हे लक्षात घ्या. इथे लिहितो मी पुढे 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा. का लक्षात आलं का तुमच्या. कारण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि म्हणून इथे आपण कॉस वर्ग थिटाची किंमत इथे आपण साइन वर्ग थिटा ते या बाजूला न्या. म्हणजे इकडे राहिले कॉस वर्ग थिटा. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा
साइन वर्ग थिटा, 1 वजा साइन वर्ग थिटा. पहा, म्हणजेच इथे 1 वजा साइन वर्ग थिटाची किंमत, 1 वजा साइन वर्ग थिटाची किंमत कॉस वर्ग थिटा ठेवू शकतो. इथे पहा ठेवलेली आहे. आता छेद आहे तसा लिहिणार आहे मी छेद, म्हणजेच इथे कॉस थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा. आता याच्यातले एक कॉस थिटा आणि हे कॉस थिटा निघून जातील, म्हणजे वरती एकच कॉस थिटा राहतील, कॉस थिटा. आणि छेदस्थानी पहा ते कॉस थिटा निघून जाणार आहेत. राहिले काय मग 1 वजा साइन थिटा. छेदस्थानी काय राहिले 1 वजा साइन थिटा. आणि तुम्ही इथे उदाहरणामध्ये पहा, हीच आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे, बरोबर RHS. अँड देअरफॉर म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू इथे मिळालेली आहे. आणि मग शेवटी हे उदाहरण आहे ते आपल्याला इथे लास्ट स्टेप आपल्याला लिहायची आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. उदाहरण पुन्हा एकदा पहा. उदाहरण, तर इथे जर टॅन थिटा अधिक 1/टॅन थिटा बरोबर 2, तर सिद्ध करा टॅन वर्ग थिटा अधिक 1/टॅन वर्ग थिटा बरोबर 2. तर हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. ओके. आता हे थोडीशी वेगळ्या मेथडने आपल्याला सोडवायचं आहे, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू असं काही लिहून घ्यायचं नाही आहे. तर आपण इथे जे दिलेलं आहे तर ते अगोदर आपल्याला इथे लिहून घ्यावं लागेल. दिलेलं काय आहे पहा, तर टॅन थिटा अधिक 1/टॅन थिटा बरोबर 2. तर हे आपल्याला दिलेले आहे. हे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे. आता आपण याचा वर्ग करायचा आहे. वर्ग केल्यानंतर काय येईल पहा, म्हणजेच लिहितो मी इथे स्टेप, टॅन थिटा अधिक 1/टॅन थिटा कंसाचा वर्ग बरोबर 2चा वर्ग. म्हणजे दोन्ही बाजूंचा वर्ग केलेला आहे इथे, लक्षात ठेवा. इथे आपण काय केलं, वर्ग केलेला आहे, वर्ग करून. तर इथे आपण दोन्ही बाजूचा वर्ग केलेला आहे. आता याचा तुम्हाला वर्ग करता येतो का पहा, कशाचा, तर या बाजूचा 2 पदांच्या बेरजेचा वर्ग आपल्याला इथे घ्यायचा आहे. 2 पदांच्या बेरजेचा वर्ग कसा करतात माहितीये का, म्हणजेच A अधिक B कंसाचा वर्ग कसा करतात, 2 पदांच्या बेरजेचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर आता आपल्याला या सूत्राचा इथे वापर करायचा आहे, लक्षात घ्या. या सूत्राचा वापर करायचा आहे. या सूत्राचा जर वापर केला तर काय मिळेल पहा. तर सुरुवातीला पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे टॅन थिटाचा वर्ग करायचा आहे. कसा येईल पहा, म्हणून टॅन वर्ग थिटा म्हणजे हा पहिल्या पदाचा वर्ग झाला, अधिक इथे पाहलो आपण 2 घेतलेला आहे, 2 गुणिले पहिले पद घ्यायचं आहे. पहिले पद टॅन थिटा आहे पहा, टॅन थिटा गुणिले दुसरे पद, इथे पहिले पद झाले, आता दुसरे पद घ्यायचं आहे, म्हणजेच 1/टॅन थिटा आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे दुसरं पद आहे 1/टॅन थिटा, त्याचा वर्ग करायचा आहे, म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि टॅन थिटाचा वर्ग टॅन वर्ग थिटा. ओके.
तर आता आपण इथे वर्ग केला. आता इथे आपल्याला काय सोपं रूप देता येतं पहा. तर इथलं हे टॅन थिटा आणि इथला टॅन थिटा निघून जाईल, आपण कॅन्सल करू शकतो. तर तो कॅन्सल झाला तर पुढची स्टेप काय मिळेल पहा. हा, आणि इथे महत्वाचं म्हणजे बरोबर, इथे बरोबर हा 2चा वर्ग 4 येईल. 2चा वर्ग किती? 4. ही उजवी बाजू मिळाली. ओके. आता याला इथे काय राहिलं पहा. तर इथे मी इकडे लिहितो, या बाजूला इथे लिहितो. म्हणून टॅन वर्ग थिटा अधिक 2 आहेत बघा तिथे, अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा, टॅन वर्ग थिटा बरोबर 4, बरोबर 4. आता आपल्याला हे 2 इथे अधिक आहेत, या बाजूला आले की ते वजा होतील, बरोबर. म्हणून टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2. ते 2 इकडे वजा झाले आणि म्हणून टॅन वर्ग थिटा, टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2, म्हणजे इथे 2 येईल. आणि आपल्याला नेमकं हेच सिद्ध करायला सांगितलेलं होतं, ते इथे सिद्ध झालेलं आहे. ओके. उदाहरण पहा 12व. टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा अधिक सेक थिटा वजा 1. ओके. आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला इथे डावी बाजू किंवा उजवी बाजू घेत बसायचं नाही आहे. तर सोप्या पद्धतीने सोडवायचं असेल तर आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समानता आहे ती घ्यायची आहे. कोणती पहा. 1 अधिक टॅन वर्ग थिटा, टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, बरोबर सेक वर्ग थिटा. तर ही त्रिकोणमितीय नित्य समानता आहे. त्रिकोणमितीय नित्य समानता. तर आपण ही सिद्ध केलेली आहे, लक्षात घ्या. तर इथून आपल्याला सुरुवात करावी लागते, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. याच्या आधारे आपण टॅन वर्ग थिटाची किंमत काढायची. म्हणून टॅन वर्ग थिटा बरोबर, टॅन वर्ग थिटा बरोबर हे 1 इकडे अधिक आहे, तिकडे आल्यानंतर वजा होणार, म्हणजे सेक वर्ग थिटा वजा 1 होतील. सेक वर्ग थिटा वजा 1. ओके. पुढची पायरी पहा. तर आता इथे टॅन वर्ग थिटा म्हणजे टॅन थिटाचा 2 वेळा गुणाकार. टॅन वर्ग थिटा म्हणजे टॅन थिटा गुणिले टॅन थिटा, 2 वेळा गुणाकार घेतला, बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1 आहे, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार कसा करतो त्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. म्हणजेच एका कंसात या 2 पदांची बेरीज येणार वर्गमुळांची, म्हणजेच सेक थिटा अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये सेक थिटा वजा 1 येणार. जसं ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी असेल तर पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग. तर त्या पद्धतीने आपण इथे घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे पहा. तर याच्यातले हे सेक थिटा वजा 1 आहेत, ते मला त्या बाजूला घ्यायचे आहेत. सेक थिटा वजा 1 आहेत ना हे, तर हे मला या बाजूला घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. आणि इकडे जे टॅन थिटा आहेत, इकडे पहा जे टॅन थिटा आहेत, हे टॅन थिटा, एक टॅन थिटा, तर हे मला इकडे घ्यायचे आहेत. तर इकडे ते डिवाइड होतील, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं आपण आता हे सोडवायचं म्हटले कसं येणार पहा. तर या टॅन थिटा छेद हे सेक थिटा वजा 1 येतील पहा. म्हणून टॅन थिटा छेद
सेक थिटा वजा 1 सेक थिटा वजा 1 बरोबर सेक थिटा अधिक 1 सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा छेद टॅन थिटा. आता पुढच्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचंय पहा. तर समान गुणोत्तराचा सिद्धांत इथे वापरायचा आहे. तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. इथे समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार नवीन झालेला आहे. समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार आता या सिद्धांतानुसार प्रत्येक गुणोत्तर बरोबर म्हणजे हे प्रत्येक गुणोत्तर आहे तसं लिहून घ्यायचं आहे. पहा टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा बरोबर. हे प्रत्येक गुणोत्तर म्हणजे दोन्ही गुणोत्तर बरोबर घेतलेले आहेत. आणि आता मी अंशांची बेरीज अंशस्थानी आणि छेदाछेदांची बेरीज छेदस्थानी करणार आहे. म्हणजेच पहा टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 अंशांची बेरीज अंशस्थानी घेतली. आता छेदाछेदांची बेरीज छेदस्थानी घेणार आहे. म्हणजेच पहिल्या ठिकाणी आहे ते सेक थिटा वजा 1 आणि इथे टॅन थिटा आहेत पहा. तर ते अधिक टॅन थिटा येतील. अधिक टॅन थिटा. आता याच्यामधलं मी इथे हे पहिलं गुणोत्तर घेतोय. हे पहिलं गुणोत्तर बरोबर हे तिसरं गुणोत्तर लिहिणार आहे. पहा पहिलं गुणोत्तर म्हणजे हे टॅन थिटा म्हणून टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 सेक थिटा वजा 1 बरोबर इथे टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद. आता इथे जरासं क्रमाने आपल्याला घ्यायचं आहे. टॅन थिटा अगोदर पाहिजे आपल्याला म्हणून टॅन थिटा अगोदर लिहायचे. टॅन थिटा नंतर सेक थिटा पाहिजे अधिक सेक थिटा आणि शेवटी वजा 1 लिहायचे आहेत. आता पहा जे आपल्याला सिद्ध करायचं होतं त्याच्यामध्ये पहा तेच इथं सिद्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. तर हे थोडंसं वेगळं उदाहरण आहे. कसं सोडवायचं आहे ते अगोदरच आपल्याला माहिती असणं गरजेचं